गोमंतक भूमीवर भूमिपुत्रांवर होणाऱ्या अत्याचार संपवण्यासाठी तसेच समुद्रकिनाऱ्याचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते। कल्याण कोकण आपल्या ताब्यात घेतले होते। गोव्याला आदिलशाही व पोर्तुगीज यांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते। ते मोडून काढण्यासाठी महाराजांनी प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या फोंड्यावर स्वारी करण्याचे ठरवले। फोंडा मोठा व्यापारी पेठ व संपूर्ण गोवा प्रदेशावर देखरेख ठेवण्यासाठी मोक्याचे ठिकाण होते। म्हणून आदिलशहाने 16व्या शतकात हा किल्ला येथे बांधला। इसवी सन 1666 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंड्यावर स्वारी केली। घनघोर लढाई झाली। किल्ला ताब्यात येणार होता, परंतु पोर्तुगीजांनी किल्लेदारास गुपचूप मदत केली। त्यामुळे किल्ला योग्य वेळी हातातून गेला। पोर्तुगीजांनी महाराजांना वचन दिले होते, आम्ही मध्ये पडणार नाही। तरी पोर्तुगीजांनी गुपचूप धान्य, दारुगोळा, सैन्य इत्यादी रसद किल्लेदारास पुरवली होती। त्यामुळे हाती आलेला घास पोर्तुगीजांमुळे सुटला होता। त्यामागचे पोर्तुगीजांची दूरदृष्टी होती, कारण पोर्तुगीजांनी महाराजास चांगले ओळखले होते। जर फोंडा महाराजाकडे केला तर संपूर्ण गोवा काबीज करण्यास महाराजांना वेळ लागणार नव्हता। तेव्हा आपली गोव्यातून हकालपट्टी होईल हे पोर्तुगीजांनी चांगले ओळखले होते। या अपेक्षामुळे महाराजांनी हार अजिबात मानली नव्हती। महाराजांनी पुन्हा 1675 ला फोंड्यावर स्वारी केली। आदिलशहाचा सरदार महम्मद खान हा किल्लेदार होता। किल्लेदार महम्मद खान याला आपल्या गुप्तचराकडून माहिती मिळाली होती की छत्रपती शिवाजी महाराज फोंड्यावर आक्रमण करणार। त्याने लगेच विजापुरास मदत मागितली, परंतु महाराजांनी यावेळेस पूर्ण योजना पद्धतीने फोंड्यावर स्वारी करण्याचे ठरवले होते। पोर्तुगीज पुन्हा दगाफटका करणार हे महाराजांना चांगले माहीत होते आणि खरंच यावेळेस देखील असेच झाले। पोर्तुगीजांनी गुपचूप समुद्रमार्गे किल्लेदारात सैन्य, धान्य, दारुगोळा व सशस्त्र सैनिक मोठ्या प्रमाणात पाठविण्याची तयारी ठेवली होती। पण पोर्तुगीजांची रसद पोहोचण्याआधी छापा मारून ती सर्व रसद महाराजाच्या मावळ्यांनी हस्तगत केली। कारण महाराजांनी पोर्तुगीजांना चांगले ओळखले होते, म्हणून महाराजांनी आधीच समुद्रात 40-50 कलबत्ते पेरून ठेवली होती। तसेच विजापूर करून किल्लेदारास रसद घेऊन बलवत खान व रुस्तमे जाम निघाले होते। महाराजांनी आधीच त्यांच्या वाटेवर देखील आपली फौज तयार ठेवली होती। त्यामुळे रसद काही किल्लेदारापर्यंत पोहोचली नाही। महाराजांनी किल्ल्याचा वेढा मजबूत केला होता, मारा अधिक तेज केला होता, परंतु आतून देखील तेवढाच प्रतिकार होत होता। तेव्हा महाराजांनी किल्ला सर करण्यासाठी 40-50 शिड्या तटबंदीवर लावण्यास सांगितल्या आणि जो कोणी बहादर या शिडीवर चढून किल्ल्यात प्रवेश करेल त्याला अर्धे मन सोन्याचे कडे बक्षीस म्हणून देण्यात येईल। मोठ्या रोषाने मावळ्यांनी चढायला सुरुवात केली। मोठ्या प्रमाणात सोरून पेरून किल्ल्याला खिंडार पाडले। किल्ल्यात मोठ्या प्रमाणात मावळे घुसून घनघोर युद्ध झाले। मराठ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली। 1 मे 1675 ला महाराजांनी फोंड्यावर भगवा फडकून फतेह केली। कालांतराने मराठ्यांचे वाढते वर्चस्व पाहून पोर्तुगीजांनी मोठा फौजफाटा घेऊन 1683 ला फोंड्यावर चाल करून आले। मोठ्या प्रमाणात किल्ल्यावर त्यांनी आक्रमण केले। चारी बाजूने मोठ्या प्रमाणात तोपाचा भडीमार करून किल्ल्याची अक्षरशः चाळणी केली, तरी मराठे पाठी हटले नाही। तेवढ्यात छत्रपती संभाजी महाराजांनी फोंड्यात प्रवेश झाला। पोर्तुगीजचा दारुण पराभव झाला। पोर्तुगीजांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली। पोर्तुगीज युद्ध सोडून पळून गेले। मूळचा फोंडा हा किल्ला अतिशय मजबूत, मोठा, दुहेरी तटबंदी व बाहेरील बाजूस खंदक युक्त असा होता। त्यामुळे हा किल्ला अधिक मजबूत होता, परंतु
पोर्तुगीजांनी तोफेच्या माराने युद्धात उद्ध्वस्त करून टाकला होता। नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी याच किल्ल्याचे अवशेष मर्दडगड बांधण्यासाठी वापरले होते। कालांतराने मर्दडगड देखील पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त करून टाकला। सध्या मर्दनगडावर फक्त काही अवशेष पाहायला मिळतात। सध्या आपण पाहत असलेला किल्ला हा फोंडा एसटी स्थानकापासून फोंडा पणजी राज्य महामार्गावर साधारण 3 ते 4 किलोमीटर पुढे फार्मागुडी या ठिकाणी गोपाळ गणेश मंदिराच्या समोरच सुंदर प्रतिकात्मक किल्ल्याची वास्तू 1977ला उभारण्यात आली। हाच किल्ला सध्या फोंडा किल्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराज किल्ला म्हणून ओळखला जातो। फोंडा किल्ला म्हणजेच मराठा साम्राज्याच्या शौर्याचा साक्षीदार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकल्यानंतर मराठ्यांसाठी हा एक महत्त्वाचा लष्करी आणि राजनैतिक केंद्रबिंदू बनला। संभाजी महाराजांनी मोगलाशी केलेल्या लढाईत या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते। आज ही फोंडा हा इतिहासाचा साक्षीदार आहे। शिवजयंतीला येथे मोठ्या थाटामाटात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो। जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।